हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 34. सर्वात पहिले तर इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्या. त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये 4 नॉलेज चेक दिलेले आहेत. तर त्यापैकी पहिलं नॉलेज चेक आपल्याला 21st सेंचुरी ऑफिस स्किल्स या ॲरोवर इथे क्लिक करा. यामध्ये क्लिक केल्यानंतर पाहू शकता रिव्ह्यू टॅबच्या खालीच आपल्याला पहिलं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, यू कॅन चेक फॉर स्पेलिंग एरर इन अ पॅराग्राफ इन अ प्रेझेंटेशन फ्रॉम द डॅश डॅश ग्रुप इन द डॅश डॅश टॅब म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा प्रूफिंग अँड रिव्ह्यू टॅब आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. द स्पेलिंग ट्रान्सलेट अँड लँग्वेज ऑप्शन आर प्रेझेंट इन द डॅश डॅश टॅब म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर रिव्ह्यू टॅब आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस, एंड एक्झामला येस करायचा आहे. तर आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे आजच्या डेटमध्ये. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक बिझनेस पथ सर्कलच्या खाली जे दिलेलं आहे हे आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, टू होम डू यू प्रेझेंट अ बिझनेस पिच म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर युअर इन्व्हेस्टर आहे. इन द ऑफलाईन मोड विच ऑप्शन डू यू हॅव टू क्लिक फॉर एक्सप्लोरिंग मोर पॉवरपॉईंट टेम्पलेट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर मोर थीम्स आहे. यू वॉन्ट टू डिलीट अ स्लाइड फ्रॉम द सॉर्टर पॅनल, यू राईट क्लिक ऑन द स्लाइड विच ऑप्शन डू यू हॅव टू सिलेक्ट देन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर डिलीट स्लाइड आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. You have data in your slide that has been formatted and imported from an Excel sheet. Now you want to change the formatting. The option you have to select for doing that is म्हणत आहे डॅश 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 म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर एडिट डाटा आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेकसाठी आपल्याला पार्टनरिंग विथ AI टूल्सवर इथे क्लिक करायचं आहे. त्याखालीच आपल्याला इथे यातनी तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, हाऊ डज टूल्स असिस्ट इन टास्क मॅनेजमेंट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर सजेस्ट रिमाइंडर बेस्ड ऑन नोट्स आहे. व्हॉट मेक टू युनिक कम्पेअर टू ट्रेडिशनल नोट टेकिंग ॲप्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तरसुद्धा युजेस टू AI आयडेंटिफाय ॲक्शन पॉईंट्स आहे. त्यानंतर एंड एक्झामला एस करा. अशा प्रकारे पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला तिसरं नॉलेज चेक सोडवायचं आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं म्हणजे चौथं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI सेमॅन्टिक स्कॉलरवर क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पाहू शकता याच्यामध्ये आपल्याला चौथं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर चौथ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर यातून स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर बघा यामध्ये एक नॉलेज चेक दिलेला आहे. तर व्हॉट इज द मेन फंक्शन्स ऑफ सिमॅन्टिक स्कॉलर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर समरायझिंग रिसर्च पेपर्स आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथंसुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर 4ही नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. Microsoft PowerPoint provide various types of templates. So in MS PowerPoint, search for the business pitch template in the search bar and create it म्हणत आहे. तर आपल्याला बिझनेस पीच नावाचं टेम्पलेट शोधण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पाहू शकता याच्यातनी बिझनेस पीच दिलेला आहे. तर याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे आणि त्यानंतर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. पुढचा प्रश्न लावायचा आहे. Icons are very helpful in covering information in a pictorial form. So in the given presentation, insert the copy icon in slide number 5 and apply white background one graphic color to selected copy.com म्हटलेलं आहे. स्लाइड क्रमांक 5 मध्ये जा. त्यानंतर इन्सर्टमध्ये जा. त्यानंतर आयकॉनमध्ये जायचं आहे. आयकॉनमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर इथे यातून आपल्याला कपचा आयकॉन घ्यायचा आहे आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा. इन्सर्ट बटनावर क्लिक केलं त्यानंतर याचा बॅकग्राऊंड कलर किंवा ग्राफिक फिल कलर चेंज करण्यासाठी इथे ग्राफिक फिलवर जा आणि याच्यातून व्हाईट बॅकग्राऊंड वर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे.
त्यानंतर एंड एक्झामला एस करा. तर पाहू शकता आपलं सिम्युलेशन्स क्वेश्चन संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा. यामध्ये सेल्फ पाथ लर्निंग 2 दिलेलं आहे. तर याच्यातून स्टार्ट करा. पहिला प्रश्न, स्पेल चेक ऑप्शन इज मेन्शन इन द इमेज, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, स्पेलिंग चेक कशातनी होते बघा, तर रिव्ह्यू टॅबमध्ये होते. तर याचं उत्तर ऑप्शन 4 असणार आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. क्लिक ऑन डॅश अँड डॅश टू एक्सपोर्ट द फाईल इन PDF फॉर्म म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे फाईल अँड एक्सपोर्ट. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता आपला कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्णतः आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर गायडेड डू इटीवर सेल्फ सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा याच्यामधून. यामध्ये बघा काय म्हणत आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द पिक्चर्स फ्रॉम स्लाइड 1 अँड अप्लाय आर्टिस्टिक इफेक्ट ग्लो एज युजिंग फॉर्मॅट टॅब ॲडजस्ट ग्रुप म्हणत आहे. तर या इमेजला सिलेक्शन करा. फॉर्मॅटमध्ये जा. फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर आर्टिस्टिक इफेक्टवर जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला कोणतं सांगितलेलं आहे, ग्लो एजेस सांगितलेलं आहे. तर यातून ग्लो एजेसवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. सिलेक्ट द पिक्चर फ्रॉम स्लाइड नंबर 1, अप्लाय पिक्चर इफेक्ट अँड ग्लो इफेक्ट टू इट ऑफ युअर चॉईस युजिंग फॉर्मॅट टॅब पिक्चर इफेक्ट म्हटलेला आहे. तर यासाठी बघा काय करायचं आहे, स्लाइड क्रमांक 1 वरचा. स्लाइड क्रमांक 1 वर गेल्यानंतर आपल्याला या पिक्चरला सिलेक्शन करायचं आहे. तर पिक्चरला सिलेक्शन करा. त्यानंतर फॉर्मॅट टॅबवर जायचं आहे. पिक्चर इफेक्टवर क्लिक करा या ठिकाणी आणि पिक्चर इफेक्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यातनी ग्लोमध्ये जायचं आहे आणि कोणताही एखादा ग्लो याच्यातून आपल्याला घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. त्यानंतर बघा, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द आयकॉन इन स्लाइड नंबर 1 अँड चेंज इट्स आयकॉन कलर टू ब्लॅक टेक्स्ट 1 युजिंग फॉर्मॅट टॅग ग्राफिक स्टाईल ग्रुप अँड ग्राफिक फिल म्हटलेलं आहे. तर आपल्याला एक आयकॉन घ्यायचा. यामध्ये जे आयकॉन दिलेला आहे त्याला सिलेक्शन करा. अशा प्रकारे सिलेक्शन केलं त्यानंतर त्याचा कलर चेंज करण्यासाठी आपल्याला इथे फॉर्मॅटवर जा. फॉर्मॅटवर गेल्यानंतर ग्राफिक फिलवर जा आणि ग्राफिक फिलवर गेल्यानंतर आपल्याला कोणता घ्यायचा, ब्लॅक टेक्स्ट 1 घ्यायचा. तर यातून आपल्याला ब्लॅक टेक्स्ट 1वर क्लिक करा. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. सेव्ह गिवन प्रेझेंटेशन ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम रोस्टिंग कॅफे युजिंग द फाईल टॅब अँड सेव्ह ॲज म्हणत आहे. तर आपल्याला रोस्टिंग कॅफे या नावाचं काय म्हणत आहे, डेस्कटॉपवर रोस्टिंग कॅफे नावाने त्या फाईलला सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा. सेव्ह ॲजवर क्लिक करा. डेस्कटॉप घ्यायचं आहे. डेस्कटॉप घेतलं त्यानंतर रोस्टिंग कॅफे हे नाव त्याला द्यायचं आहे. तर ते नाव याच्यातून Ctrl+C कॉपी करा आणि फाईल नेममध्ये ते नाव आपल्याला पेस्ट करायचं आहे. म्हणजे याच्यातून ते नाव टाकायचं आहे. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. त्यानंतर बघा, इन्सर्ट अ कस्टम लेआउट स्लाइड इन द डिस्प्ले प्रेझेंटेशन युजिंग होम टॅब स्लाइड ग्रुप अँड न्यू स्लाइड म्हणत आहे. तर यासाठी बघा न्यू स्लाइडवर जा. कस्टम लेआउटवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर संपूर्ण सोडवणं झाल्यानंतर आपल्या एंड एक्झामवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे एस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, सुजय वांट टू प्रिंट हिज रिझ्यूम बाय विजिटिंग अ प्रिंटिंग शॉप बट द शॉप डज नॉट हॅव अन इंटरनेट कनेक्शन. विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस इज द मोस्ट कन्व्हिनियन्स फ्रॉम सुजय टू कॅरी द फाईल फॉर प्रिंटिंग म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर USB फ्लॅश ड्राईव्ह आहे किंवा पेन ड्राईव्ह आहे
त्यानंतर रिचा इज रेकॉर्डिंग अ हाय डेफिनेशन व्हिडिओ ऑफ हर स्कूल्स ॲन्युअल डे. द व्हिडिओ फाईल साईज इज 10 GB. शी वॉन्ट टू स्टोअर इट ऑन अ फिजिकल डिस्क. व्हाय इज अ स्टँडर्ड DVD नॉट सुटेबल फॉर दिस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. A bank wants to send a disk containing a secure software update to its customers. The management team want the disk to allow customers to install the software, but they should not be able to delete or modify the file on the disk. Which types of disk format is best for this purpose म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर रॉम आहे, रीड ओनली मेमरी डिस्क. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू और फॉल्स. A compact disc CD is suitable for storing 650 MB of digital data म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ट्रू आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. सिमरन इज वरीज अबाउट लुझिंग हर रिसेस पेपर इफ हर लॅपटॉप इज डॅमेज और स्टोलन. शी वॉन्ट्स टू ॲक्सेस हर फाईल फ्रॉम हर फोन, हर फ्रेंड्स लॅपटॉप और सायबर कॅफे. व्हॉट इज हर बेस्ट ऑप्शन टू डू धिस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे यूज क्लाउड स्टोरेज. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. अ ग्रुप ऑफ स्कूल स्टुडंट इज वर्किंग ऑन अ ग्रुप प्रोजेक्ट अँड नीड्स टू शेअर अँड अपडेट फाईल्स फ्रॉम डिफरंट प्लेसेस. विच स्टोरेज ऑप्शन शोल बी मोस्ट युजफुल फॉर देम अँड व्हाय म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. Compare to CD and DVDs. Why are Blu-ray Ultra HD Blu-ray discs better suited for developing modern videos game म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4. दोघांनाही सिलेक्शन करा आणि त्यानंतर सबमिट करा. विच ऑफ द फॉलोइंग टू स्टेटमेंट करेक्टली डिस्क्राईब रिरायटेबल ऑप्शन डिस्क म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे 1 आणि 3. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. इन अ कम्प्युटर लॅब स्टुडंट आर लर्निंग अबाउट ऑप्टिकल स्टोरेज मीडिया यूज बिफोर नेवर स्टोरेज टेक्नॉलॉजीज बिकम कॉमन. विच डिव्हाइस हॅड अ टिपिकल कॅपॅसिटी ऑफ अराउंड 700 MB म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे कॉम्पॅक्ट डिस्क आणि CD रॉम, हे दोन त्याचे उत्तर आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. During a cybersecurity training session, employees are advised to use USB drive carefully. Which two statements correctly describe the risk associated with USB drive म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे 1 आणि 2. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला इथे एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण कोर्स इथे या ठिकाणी आलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 34 कम्प्लिटली सोडवायचा आहे.